महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात सिरोचा तालुका हा अतिदुर्गम नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो। अशा या सिरोचा तालुक्यात तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयासह अनेक कार्यालयात अनेक दिवसापासून प्रभारी अधिकाऱ्यावर कार्यालयाचे कामे सुरू आहेत। जिल्ह्यात 50 ते 60 किलोमीटर अंतरावरील असलेल्या रेंगुठा, झिंगाणूर, कोर्ला, कोपेला, पातागुडम, आसाराली, अंकिसा असे अनेक गावातून तालुका मुख्यालयात येणारा शेतकरी वर्ग, महिला वर्ग असे अनेक लोकांना कार्यालयात विविध कामांची मोठी समस्या निर्माण होत आहे। प्रभारी अधिकाऱ्यावर चालत असलेल्या कार्यालयात प्रभारी अधिकाऱ्यांना 2 ते 3 जबाबदारी असल्याने प्रभारी अधिकारी वेळेवर लोकांना भेटत नसून 3 ते 4 दिवस कार्यालयाच्या कामासाठी लोकांना फिरावे लागत आहे। शासनाचे अनेक कल्याणकारी योजनेपासून लोकांना वंचित राहावे लागत आहे। हा सिरोचा तालुक्यातील गंभीर विषय आणि समस्या असून तालुका विकासासाठी तात्काळ केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेऊन प्रभारी अधिकाऱ्यावर चालणाऱ्या कार्यालयातील समस्या दूर करून सिरोच्यात मुख्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा सिरोचा तालुक्याला तेलंगणा राज्यात समाविष्ट तरी करावे अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी सागर मुलकला यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली आहे। नमस्कार, मी सागर मुलकला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका उपाध्यक्ष आहे। तर महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका हा अतिदुर्गम नक्षलग्रस्त तालुका म्हणून सिरोंचाची ओळख आहे। तर गडचिरोली जिल्ह्यापासून 220 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरोंचा तालुक्यात दुर्गम भागात सिरोंचा तालुक्यात अनेक मुख्य कार्यालय, तहसील कार्यालय आणि पंचायत समिती आणि विविध कार्यालयात सिरोंचात अनेक कार्यालयात आजही अनेक दिवसांपासून प्रभारीवर प्रत्येक कार्यालय सध्या चालू आहे। तर सिरोंचा तालुक्यात दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या सिरोंचा तालुक्यात रेंगुठा, झिंगाणूर आणि कोर्ला, कोपेला, पातागुडम, आसाराली असे विविध गावातून सिरोंचा मुख्यालयात येऊन कार्यालयात अनेक कामासाठी येत असलेल्या महिला आणि शेतकरी आणि अनेक लोकांना सिरोंचा तालुक्यात अनेक कार्यालयात प्रभारी चालत असून त्यांना अनेक कामात मोठी समस्या निर्माण होत आहे। अनेक योजनेपासून वंचित राहावं लागत आहे। या गंभीर विषय शासनाने दखल घेतला पाहिजे। सिरोंचा तालुक्यात प्रभारीवर चालत असलेल्या सिरोंचा तालुक्यावर मुख्य अधिकाऱ्यांना पाठवून सिरोंचा तालुक्यात विकासासाठी आणि अनेक लोकांच्या समस्यावर आळा घालण्यासाठी शासनाने गंभीरतेने दखल घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे। तर सिरोंचा तालुक्याचे लक्ष शासनाने घेतले नाही तर सिरोंचा तालुक्याला तेलंगणा राज्यात समाविष्ट करा। सिरोंचा तालुक्यातील लोक मान्य। श्याम बेजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली।